साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। नाथ महाराज हरिपाठाच्या 21 क्रमांकाच्या अभंगात सांगतात, 12-16 जणी हरिसी नेनती म्हणोनी फिरती रात्रंदिवस। सहस्त्र मुखांचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तेने सुखी। वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे। पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे। जाणते नेनते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला। हरिनाम हे हरिप्राप्तीचे उत्तम साधन आहे। जगातील पदार्थ वाच्य आहेत व त्याचे वाचक नाम आहे, आणि वाचक हे नाम शब्द प्रमाण म्हणून प्रकाशक असते। वाच्य पदार्थ प्रमेय आहेत, प्रकाश्य आहेत, म्हणजे प्रकाशित होणारे आहेत, आणि वाचक हे नाम शब्द प्रमाण म्हणून प्रकाशक असते। शब्दरूपी नामाने त्या वस्तूचे प्रकाशन होते। शब्द त्या वस्तूच्या अर्थाचे ज्ञान करून देत असते। प्रकाश्य वस्तू जड आहेत असे सिद्धांत आहे। नाम हे शब्दरूप असते, ते प्रकाशक प्रमाण वाचक आहे। हरी हा वाच्य आहे। वाच्याचे प्रकाशन वाचक शब्दाधीन आहे। जो शब्द प्रमाणाचा विषय होऊ शकतो तो प्रत्यक्षादी प्रमाणाचा विषय होऊ शकतो। हा घट आहे असे शब्दानेही कळते व डोळे अन्य प्रमाणांनीही कळते। पदार्थांना प्रकाशित करणारी या शरीरात जशी इंद्रिय आहेत तशा बाहेरच्या चंद्र, सूर्य, दिवा, अग्नी, विद्युत अशा वस्तू आहेत। अंधारात एखादी वस्तू डोळ्याला संबंध होऊनही कळत नाही। त्या वस्तूवर प्रकाश पडला तरच ज्ञान होते, म्हणून त्यांनाही प्रकाशक म्हटले जाते। तसे सूर्य, चंद्र हे प्रकाशक आहेत। ते जड व अंधाराने आवृत्त पदार्थाचे प्रकाशन करू शकतात, त्याचे ज्ञान करून देतात। पण श्रीहरीचे प्रकाशन त्यांच्याकडून होत नाही। त्याचे ज्ञान ते 12-16 कलांनी युक्त सूर्य, चंद्र करून देऊ शकत नाही। सूर्याच्या 12 कला म्हणजे आदित्य, 12 आदित्यांची नावे आहेत। सूर्याची 12 नावे आहेत: मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, पुषण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सावित्र, अर्क, भास्कर हे 12 आदित्य आहेत। व चंद्राच्या 16 कला आहेत। प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या ह्या चंद्राच्या 16 कला आहेत। हे सूर्य, चंद्र सर्व जगाचे प्रकाशन करतात, पण परमात्म्याला, हरीला ते जाणू शकत नाही। दृश्य व जड पदार्थाच्या सापेक्ष जरी त्यांना प्रकाशक म्हटले तरी हरीच्या सापेक्ष ते जड व प्रकाश्यच आहेत। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः। त्या परमात्म पदाला सूर्य, चंद्र, अग्नी प्रकाशित करू शकत नाही। तैसी चंद्र सूर्यादि थोरे, ये तेजे जिये फारे, तिये जयाचेनी अंधारे प्रकाशती। न तत्र सूर्यो भाति नेमा चंद्र तारकं कुतयो मगाग्नि। तमेव भात मनुभाति सर्वं तस्य भाषा सर्वमिदं विभाति। उपनिषदात सांगितले की त्या परमात्म वस्तूचे
सूर्य, चंद्र, तारका म्हणजे चांदण्या, अग्नी हे प्रकाशन करू शकत नाहीत, तर त्याच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित होतात. 12-16 जणी हरीशी नेनती म्हणजे सूर्य ही डोळ्याची देवता आहे व चंद्र ही मनाची देवता आहे. सूर्याच्या 12 कला व चंद्राच्या 16 कला म्हणजे डोळ्याने परमात्मा दिसत नाही व मनाने त्याची कल्पना करता येत नाही, म्हणजे इंद्रिय मनाने हरीला जाणता येत नाही. हरी अंतर्बाह्य सर्व वृत्तीचा प्रकाशक साक्षी आहे, त्याचे ज्ञान वृत्तीकडून कसे होणार? म्हणून सूर्याच्या 12 व चंद्राच्या 16 कला हरीला जाणत नाही, म्हणून रात्रंदिवस फिरत असतात, म्हणजे हरीला जाणत नाही. त्यांना रात्रंदिवस भ्रमण करावे लागते. हरीला ज्याने जाणले त्याला भ्रमण म्हणजे येरझार करावी लागत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. जे मला यथार्थ रूपाने ज्ञानाने एकरूप झाले त्यांना ही पुनरावृत्तीची वाट मोडून गेली अर्जुना. चंद्र सूर्य म्हणजे हे पृथ्वी भोवती फिरत असतात. परिवलन आणि परिभ्रमण हे भूगोलात आपण पाहिलेले आहे. हे भ्रमण अखंड आहे. तसे जीवाला हरीशी एकरूप न झाल्यामुळे सतत फिरावे लागते. चंद्र सूर्य हरीपासून दूर आहेत, त्यांना हरी कळणार नाही, पण नेहमी हरीच्या जवळ राहणारा जो शेष तो तरी हरीला जाणतो का, हे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखी. क्षीरसागरात भगवान शेषशाही आहेत असे वर्णन आहे. तो शेष भगवत विभूती आहे, भगवत अंश आहे, ज्याने मस्तकावर सर्व पृथ्वीचा भार धारण केलेला आहे. जो सर्वज्ञ म्हणविला जातो व ज्या सहस्त्र मुखे आहेत असा शेष भगवंताच्या गुण नाम रूप ऐश्वर्याधिकांचे वर्णन करण्यास प्रवृत्त झाला. आपल्या ज्ञानबलावर त्याला वाटले की आपण श्रीहरीच्या यावत गुणाचे वर्णन करू, म्हणून सरसावला. पण सर्व गुणांचे वर्णन करणे झालेच नाही. इतकेच नव्हे तर वर्णन करून भागला म्हणजे थकून गेला. की शेषाहुनी तोंडाले बोलके आथी, तू ही अंथरुणा तळवटी दडे. शेष स्तुती प्रवर्तला, जिव्हा चिरुनी पलंग झाला. सहस्त्र मुखे शेष शिनला बापुडा, चिरी लिया धडा जिव्हा त्याच्या. तुकोबराय म्हणतात, परमात्मा श्रीहरीपासूनच समाधी स्थितीत वेद निर्माण झाले असेल असं कोणी म्हणेल, पण जयाच्या निश्वासी जन्म झाले वेद राशी. ज्ञानोबराय सांगतात, वेद हे सर्व ज्ञानाचे आगर आहे. पाहे पा जाणीवीचे निबळे, कोणी वेदापासूनी असे आगळे. असे वेद तरी परमात्म्याला जाणील किंवा नाही याचे उत्तर देत असतात. वेद जाण गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. लौकिक अलौकिक सर्व वस्तूंचे यथार्थ ज्ञान करून देण्याचे सामर्थ्य वेदात आहे. प्रत्यक्ष व अनुमानादी प्रमाणांनी ज्या साध्य साधनाचे ज्ञान होत नाही ते ज्ञान करून देण्याचे सामर्थ्य वेदात आहे. स्वर्गादी लोकांचे व त्यांचे साधन यज्ञादी कर्माचे ज्ञान वेदा वाचून अन्य प्रमाणाने होत नाही. धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपौरुषेयम प्रमाणम वाक्यम वेदः, असे वेदाचे लक्षण केले आहे. ते खरे आहे, पण तो वेद ही परमात्मा श्रीहरीच्या निरुपाधिक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून देण्यास समर्थ नाही. पय वेदाचे बहुवसपन, देखेची ना जयाचे अंगण, असे ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. वेद वाणुनी तव चांग, जवन दिसे तुझे अंग, मग आम्हा तया मूग एकी पाती. वेदू काय काय न बोले, अमृतानुभवात सांगतात. परी नावची नाही घेतले. नेती नेती असे उपनिषदात वाक्य आहेत. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदुरे, अनुमानेना
भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, खुंटली शास्त्रांची व्युत्पत्ती, दर्शने अद्यापि विवादती, श्रुती परतल्या नीती नेती, तीर्थ वचनोक्ती विरामू. जीव सोडवावया होडा, शब्दे सवेग उचलिला होडा, तिने घेता तत्वांचा झाडा, आपणही पुढा निमाला. श्रुती नीती नीती येणे शब्दे, अतद्व्यावृत्ती निषेध बोधे, परी साक्षात वेदानुवादे, निज वस्तू शब्दे न बोलवी. नीती म्हणजे न इति, असा नाही असा नाही अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे, पण निज वस्तू म्हणजे आत्मवस्तूचं ज्ञान शब्दानं सांगता येत नाही. श्रुती नीती नीती येणे वचने, शब्द निषेधुनी वस्तू दावणे, शब्दी निशब्द जो लक्षु जाणे, तिने पावणे परब्रह्म. शब्द सुद्धा निशब्द होऊन जातात. शब्द निमोनी सर्व शक्ती, जीवाशी दे ब्रह्मप्राप्ती. शब्द स्वतः नष्ट होतो आणि जीवाला ब्रह्मपदाची प्राप्ती करून देतो. त्या स्वरूपाचा वचन पाठ करावा, वेदी केली खटपट. शब्दा देवा परोक्षेती, जाण निश्चिती या नाव. तीर्थ श्रुतीचाही बोभाट, लाजिला करुणी नष्ट नीती नीतिवादी. वेदुकाय नेनोनी परतला, जाणोनी न बोलवेची बोला. याची लागितो मौनावला, तटस्थ ठेला निशब्दी. वेदाने परमात्म स्वरूपाचा विचार करण्यापूर्वी जो जो स्थूळ सूक्ष्म प्रपंच विचाराकरिता आला, तो दृश्य जड म्हणून आत्मा नव्हे असा व्यतिरेकाने निर्णय दिला. तो असा नाही असा नाही असा व्यतिरेकानं निर्णय दिलेला आहे. अशा रीतीने सर्वांचा निषेध केल्यानंतर केवळ एकरस असंग वस्तूच उरली. तेथे वाच्य वाचक संबंध व्यवहार नाही, म्हणून स्वतःच त्याचे मौन धरले. ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. बोलता पांगल्या श्रुती नेती नेती, खुंटलिया युक्ती पुढे त्यांच्या. तुकोबराय सांगतात, जेथे शेषाची वाणी अपुरी पडली, वेदाची सर्वज्ञता सरती झाली, असे जे परम गुह्य असणारे परमात्मा श्रीहरीचे स्वरूप केवळ अज्ञानी अविश्वासी अशा तुला म्हणजे अविश्वासीला तुला कसे प्राप्त होईल. अगा सहस्त्र किरणाची दिठी, पुढा चंद्रही लोपे किरीटी. तीर्थ खद्योतका हुटहुटी, आपुले तेजी. तैसे लक्ष्मीचे थोरपण नसरे, जेत शंभूचेही तपन पुरे. येथ येर प्राकृत हेंदरे, किवी जाणूला हे. हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रही नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या अल्प प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा. तद्वच जेथे वेदाचे ज्ञान अपुरे पडते, शेषाची वाणी थकते, लक्ष्मीचे थोरपण जेथे चलत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही, श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, त्या माझ्या ठिकाणी सामान्य अजागळ लोकांचा प्रवेश कसा होणार. जी जी वस्तू अति सूक्ष्म असते तिला गुह्य म्हटले जाते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अनेक ठिकाणी या पारमार्थिक महत्वाच्या साधनाचा गुह्य शब्दाचा उपयोग केला आहे. हरिप्राप्तीची भक्ती, ज्ञान, प्रेम आदी साधने ही देखील गुह्यच म्हटलेली आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धवास भक्तिप्रेम रहस्य कसे गुह्य आहे असे ते सांगतात. तव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा, हा माझा निजगुह्य गौप्य ठेवा. तुझम्या सांगितला कणवा, पुरुषार्थ पाचवा या नाव. हे वेदशास्त्र अगम्य, सकळ देवाशी अति दुर्गम. जिने लुब्धे मी पुरुषोत्तम, ते हे भक्ती प्रेम रहस्य. आता हे गुह्य असे भगवत तत्व व त्याच्या प्राप्तीचे साधन कोणास प्राप्त होते ते अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोशी जाणे. महाराज म्हणतात, पूर्व सुकृत
पूर्ण अभ्यास व सद्गुरूचे दास्य जो करतो तोच हे गूढ रहस्य जाणतो. मनुष्य देह हाही पूर्वजन्मीच्या सुकृतानेच प्राप्त झालेला आहे. बहुता सुकृती नरदेह लाधला असे मागे सांगितलेले आहे. तेवढेच सुकृत शुभकर्म भक्तियोगाचे आचरण करण्यास अपुरे आहे. तसे जर असते तर मानव देहधारी सर्वच भक्त बनले असते. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये व्यवसायात्मिका म्हणजे परमात्मनिश्चय करणाऱ्या बुद्धीची सुदुर्लभता सांगून जी अल्पही बुद्धी प्राप्त होण्याकरता पुण्याची म्हणजे सुकृताची अपेक्षा असते ते सांगतात. अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय. म्हणजे या बुद्धीने 2 निश्चय होत असतात. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. अनुभवाला येणारं विश्व हे स्वप्नासारखं खोटं आहे आणि त्या जगाचं अधिष्ठान रूप परमात्मा आपण सत्य आहोत असं या बुद्धीनं काम होत असतं. एकाच बुद्धीने 2 निश्चय होत असतात. म्हणून हिला दुधारी तलवार असं म्हटलेलं आहे. आईशी तुझी सुलभ भक्ती तरी अवघेची भक्ती का न करीती. देवो म्हणे भाग्यवीन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. कोटी जन्मांची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आयती. ते जोडे माझ्या संताची संगती सत्संगे भक्ती उल्हासे. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे समागम घडे संताचा. पूर्व सुकृताचा व भक्ती मार्गाच्या ज्ञान मार्गाच्या आचरणाचा काय संबंध आहे असं वाटेल. पण मनुष्य जी बरी वाईट कर्मे करतो त्यापासून त्या कर्माच्या संस्कारांचा उद्भव होतो व त्या संस्काराप्रमाणे वृत्ती होते व वृत्तीच्या अनुकूल आचरण घडते. सत्कर्म जर घडली तर हृदयात ईश्वर भाव जागृत होतो व त्या भावानुसार ईश्वर प्राप्ती होण्याची तीव्र इच्छा होते व त्या भावानुसार ईश्वर प्राप्ती होण्याची तीव्र इच्छा होते व त्या इच्छेनुसार त्या पारमार्थिक साधनांच्या आचरणाकडे प्रवृत्ती होते. म्हणून सतत सत्कर्मे करत राहण्याचा उपदेश श्रुती स्मृती पुराणे व संत करीत असतात. एखाद्याच्या अंतःकरणात सद्वासनाही आहे पण केवळ त्या वासनेनेच कार्यभाग होईल असे नाही तर त्या सद्भावनेप्रमाणे साधनाचरण पूर्णत्वाने घडले पाहिजे. यालाच अभ्यास म्हणतात. पवना पुण्येन करणम अभ्यासा इति कथ्यते. योग वासिष्ठामध्ये हे सूत्र सांगितलेले आहे की केलेलीच गोष्ट साध्य प्राप्ती पावेतो पुन्हा पुन्हा करणे यास अभ्यास म्हणतात. संसार हा पूर्वजन्मार्जित कर्माप्रमाणे होत असतो. अदृष्टानुसार द्रव्य सत्ता इत्यादी प्राप्त होतात तसा परमार्थ अदृष्टानुसार होत नाही. तो तीव्र जिज्ञासा व सतत अभ्यास म्हणजे प्रयत्नाने सिद्ध होत असतो. म्हणून स वैराग्य ज्ञानाभ्यास तो सभाग्यू करोनी झाला योग्यो आत्मलाभा. म्हणून स वैराग्यू म्हणजे वैराग्यासहित ज्ञानाभ्यास हा भाग्यवानाला जो योग्य आहे त्याला आत्मलाभ होत असतो. आणि या अभ्यासामध्ये जर हे मन चंचल होत असेल तर परी वैराग्याची आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. तर हे अभ्यासानं हे चंचल मन सुद्धा स्थिर होईल. येणेचे अभ्यासेसी योगू चित्तासी करीपा सांगू आगा उपाय बळे पंगू पहाड टाकी. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाओ. अभ्यासामध्ये एकदा चित्त लावून दिलं की मग ते शरीर राहो का जाओ.
तू मन बुद्धी इत्यादी माझ्या ठिकाणी ठेव, म्हणजे तू मद्रूपच होऊन जाशील यात संशय नाही. तू मन हे मीची करी, माझी भजनी आस्था धरी, असं भगवान सांगतात. अनादिकालीन विषयासक्त बहिर्मुख मन एकदम परमात्मा स्वरूपाकडे कसे जाईल? म्हणून अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजया. तर भगवान सांगतात, मन बुद्धी सहित हे चित्त माझ्या हाती सकल वासना रहित असे तू देऊ शकणार नाही. तर तू असे कर की या 8 प्रहरामध्ये या 8 प्रहरा माझी मोटके निमुष दे तुझाय. तर तू मला थोडेसे निमिषभर चित्त मला देत जा. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, तितके तितके ते विषयाचे ठिकाणी अरुची होईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसा जसा प्रवेश होईल, त्या मानाने तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी कमी होत जाते व अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. असा अभ्यास योग तो हाच आहे. त्याच योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. अर्जुना, अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी व्याघ्र सर्पासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. विष खाण्याचा विष कन्या अभ्यास करत असतात, ते विष पचनी पडते. अभ्यास बलाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी अभ्यासाने 4 वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. असाध्य ते साध्य करिता सायास, कारणाभ्यास तुका म्हणे. तो अभ्यास पूर्ण झाला पाहिजे. कित्येक अभ्यासाला प्रवृत्त होतात, पण आळसामुळे त्यात येणाऱ्या काही विघ्नामुळे अभ्यासास काळ अधिक लागू लागला तर मध्येच अभ्यास सोडून देतात. त्याचा उपयोग नाही. म्हणून पूर्ण अभ्यासाचा असे मुळात म्हटले आहे. दक्ष राहून साधना आचरण करणे, रिकामा अर्ध घडी राहू नको. ज्ञानोबराय सतत अभ्यास करत गेल्यास तो पूर्णत्वाला प्राप्त होतो असे सांगतात. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रहबोधनम एतद्देक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुम बुधाः. त्या आत्मवस्तूचे चिंतन कथन, परस्पर त्याच वस्तूचा विचार करणे, ही परत एक परताच ब्रह्माध्यास होय असे सुज्ञ म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण अहर्निशी. पण हा अभ्यास स्वसामर्थ्याने सिद्ध होणे कठीण आहे. गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांचे दास्यत्व करून त्यांची कृपा संपादन केली पाहिजे. म्हणून दास सद्गुरूचा तोची जाणे असे नाथ महाराज सांगतात. सद्गुरूचे प्रकार, लक्षणे इत्यादींचा विचार नंतर करू. ब्रह्मज्ञान संपादन अधिकारी गुरूंची कृपा संपादन करण्याकरता त्यांचे दास्यत्व केले पाहिजे. प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांनीही वसिष्ठ व सांदीपनी यांची सेवा केली. त्या गुरुसेवेचे महत्त्व सांगतात. आघवियांची दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्याते. या गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पादू बांधे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मणी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीसी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करे सुभटा ओळगोनी. तरी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले.
जिणे अंतकरण बोधले संकल्पानई. दास सद्गुरूचा तोची जाणे म्हणजे याच्यामध्ये निश्चयाची भाषा आहे. ज्यासी गुरुचरणी श्रद्धा गाढी, ज्यासी गुरु भजनी अति आवडी, जिही गुरु प्रेम जोडिले जोडी, ते हे गोडी जाणती. ज्याला ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे तो पूर्व सुकृतवान आहे असे समजावे. त्याने पूर्ण अभ्यास करावा म्हणजे सद्गुरु सानिध्यामध्ये श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन इत्यादी निष्ठेने करावे, त्यालाच ते ज्ञान प्राप्त होते. म्हणून शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, जाणते निनते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. पूर्व सुकृतवान पूर्ण अभ्यासी विवेक वैराग्यादी साधन चतुष्ट संपन्न एखादा तीव्र मुमुक्षु सद्गुरूचे दास्यत्व करून उद्धरून जाईल. पण सर्वसामान्यांना एवढा अधिकार प्राप्त कसा होणार? एखाद्या अनाधिकाऱ्याला सद्भावना निर्माण झाली व हरिकृपा आपणावर व्हावी असे वाटले तर त्याने काय करावे? तर याचे उत्तर नाथ महाराज सांगतात, हरीचे ठिकाणी जाणते नेणते हा विचार नाही. श्रद्धा भक्तीने नाम घेणारा जाणता असो वा नेणता असो तो हरीच्या ठिकाणी सरता होतो. नेणती तयासी बहु आवडती, होय जया चित्ती एक भाव, उपमन्यू धुरू हे काय जाणती, प्रल्हादाच्या चित्ती नारायण, कुळी भिल्ल आणि श्वापदे अपार, कृपेच्या सागरे तारियली. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून देवा दुर्लभ जो नमस्कारा, तो रिसा आणि वानरा, खेव देशी रामचंद्रा लीलावताराची नी नटनाट्टी. तुझे ज्ञान नकळे वेदशास्त्रा, तू विचार पुससी वानरा, अनुसरोणी त्याच्या मंत्रा उपायद्वारा वर्तसी. ऐसे भक्ताचे निज प्रेम तू प्रतिपाळीसी मेघश्याम, त्या तुझ माझी नाही विषम, तू आत्मा राम जगाचा. नामधारक कसाही असला, तू जाणता असो अनेनता असो, हरी त्याच्या नामस्मरण भक्तीने त्याचा उद्धार करत असतो. म्हणून आणि विचारिक दृष्ट्या जर पाहिले तर लहान मुलांना आपण नेणता म्हणतो, म्हणजे जे शिकलेले शिकतो त्याला आपण जाणता म्हणतो. लहान मुलाला इंद्रियाद्वारे अंतःकरणामध्ये शरीर जगाचा अनुभव येत असतो, त्याला दिव्यावरची ती ज्योत दिसत असते आणि तो पाहून त्याला आनंद होतो. आणि आपल्याला ज्योतीकडे पाहिल्यानंतर आनंद होत नाही. आता दोन्हीकडे अनुभव सारखाच आहे, मग आनंद का होत नाही? याचे कारण तो त्या मुलाचं जे अंतःकरण आहे त्याच्यामध्ये शिकलेलं नाही, शिकवलेलं शिकलं नाही. आणि मनुष्याच्या अंतःकरणामध्ये शिकलेलं असतं, म्हणून त्याला आपण जाणता म्हणत असतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जी निरुते, ज्ञान ऐसे तयाते म्हणू आम्ही. त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. जसं झोपेमध्ये तो व्यक्ती म्हणतो, झोपेतून उठल्यावर मला काहीच कळत नव्हतं. पण झोपेमध्ये न कळणे असते म्हणजे निष्प्रपंच असते. तिथं भौतिक प्रपंचाचा अभाव असतो आणि वासनात्मक प्रपंचाचा सुद्धा अभाव असतो. म्हणजे जिथं प्रपंचाचा अभाव आहे तिथं द्वैत नाही, आणि जिथं द्वैत नाही तिथं दुःख नाही, आणि जिथं दुःख नाही तिथं सुखच आहे. म्हणजे खोटा प्रपंच कळणं बंद झालं की याला वाटतं की आता मला काहीच कळत नाही, आणि खोटं न कळणं हेच खरं कळणं आहे. आणि तेच खरं कळणं असून सुद्धा आपण म्हणतो की मला काही कळत नाही, म्हणजे आपण नेणते आहोत असं आपण म्हणतो. पण वास्तविक पाहता जाणतं आणि नेणतं हे जी भाषा आहे, तर ही भाषा सुद्धा आपल्याला सद्गुरूच्या संगतीतच लक्षात येत असते की खरं जाणणं काय आहे आणि खरं नेणणं काय आहे. असं म्हणून एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी हरी बोला. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज या अभंगातून असं सांगतात.
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव